शेतकरी कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा राज्य सरकारने वाढवली आहे। समितीमध्ये जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, कृषी आयुक्त आणि महा-आयटीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या जीवनात मूलगामी बदल घडवून आणण्यासाठी तसंच त्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 मध्ये राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र आता नव्याने 4 उच्चस्तरीय सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे। समितीच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार कर्जमाफी कशी करावी आणि त्याचे निकष काय ठरवायचे याबाबत निर्णय घेणार आहे। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचे राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आलंय। बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती। कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता। समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। येत्या 6 महिन्यात समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत।